पण लागलोय पायऱ्या चढायला. तर समजा आता आपण 200-250 पायऱ्या चढल्यात आणि दम पण आलाय बघा. पायऱ्या बघा आणि आपल्याला लय वरती जायचे आणि सो हे गाईज, वेलकम टू बॅक आणि ते व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आता वाजते सकाळचे 7 वगैरे वाजतेत आणि आज आपण फ्रेश झालोय. तर तुम्ही पण म्हणत असेल की आज एवढ्या जल्दी कसा फ्रेश झालाय. तर फ्रेश वगैरे झालोय. आपला उठायचाच टाइम आहे दुसरा 2-3 फ्रेश वगैरे झाले ह्याच्या पायी की आता आपण जातोय जेजुरीला. तर आपल्या फॅमिलीमधले आम्ही सगळे, आमची म्हणजे भाऊ बहीण सगळे जण आपण मोठे पप्पाचे येते. तर आलोय, सगळे जग जमा वगैरे झालेत सगळे जग. तर आता फ्रेश वगैरे झाले, समजा सगळे जग रेडी झाले. फ्रेश म्हणतोय रेडी वगैरे झाले. आता काहीच वेळामध्ये आपण निघू. निघालो हे बघा, घरून सर्व जग निघालोय आपण. 6 वाजता निघालोय आता दमादमाने जाऊ काय का नाही तिथे. तर घरून वगैरे निघलोय. तर घरून वगैरे निघून पण आपल्याला अर्धा तास झालाय. आता आपण थांबलोय बघा पेट्रोल पंपावरती, कारण की कसं आपल्या रिक्षामध्ये आपल्याला टाकावं लागते सीएनजी. तर आता आपण थांबलोय पेट्रोल पंपावरती. आता रिक्षामध्ये सीएनजी वगैरे टाकू आणि मग डायरेक्ट जेजुरीला. पुढे कुठे पेट्रोल पंप वगैरे राहते न राहते आहे का नाही त्याच्या जाऊ द्या. आता रिक्षामध्ये सीएनजी वगैरे टाकू आणि मग निघू. ते आपण थांबलोय हे बघा इथे. अच्छा, पहिलं पण आपण थांबलो होतो तिथे म्हणजे कुरकुरे वगैरे खाण्यासाठी. आता ना एक जण अनेक येतोय आपल्यासोबत, म्हणजे आपला मेंबर समजा आपल्यासोबत येतोय. आणि ते आपण असं तर आता 3-4-7 जागा आणि त्यांना घेतलं की 8 जागा. तर 8 जागा मग मस्त पैकी जाऊ आपण. आता तरी इथं थांबले वगैरे आणि ते दुसऱ्या 8व्या मेंबरला घ्यायला जातात. त्याला घेऊन वगैरे आल्याच्या नंतर मग आपण पण जाऊ. थांबलो आपण घाटावरती आणि घाटावरतून व्ह्यू बघा किती डेंजर दिसतोय एकदम सिटीचा. 1x मध्ये घेतो हे बघा व्ह्यू कसा दिसतोय घाटात पूर्ण घाट आणि इकडे हडपसर सिटी. इकडे पुढे पुणे आहे. मंदिराला आलोय. मंदिराला येऊन आपल्याला कमीत कमी अर्धा 1 तास झाला. अर्धा 1 नाही 2 तास ना. तर 2 तास झाले आपण आलो जेजुरीला. आता दर्शन वगैरे घेतलंय एकल्या मंदिराचं. एकल्या घेतलंय. आता आपल्याला जायचं टोका त्या टोकाला. हे जे टोक आहे त्या टोकाला जायचं आता आपल्याला. तर चला 900 करता जायचं आहे. 900 पायऱ्या चढायच्यात. एवढं उन्हात आणायचं आणि पायात चप्पल पण नाही. चप्पल तिकडे खालीच पार्किंग मध्ये काढले, गाडीमध्ये ठेवले. आता इथले तर काय 100-150 होत्या समजा, इथल्या तर चालल्यात. आता तिथं जायचं त्या टोकाला. तिथल्या 900 पायऱ्या चढायच्या आहेत. दर्शन वगैरे तिकडला पण घ्यायचे आणि मग नंतर निघू घराकडे तर नंतर जाऊ, परंतु आता जाऊन दर्शन घ्यायचे 900 पायऱ्या चढून. आता पब्लिक आपण जेवण वगैरे केलोय. तर बघा इथेच केलं. आता जेवण वगैरे तर सर्व झाले आपल्याला आणि आता आपल्याला चढायचं आहे काय घाट. काय चढायचं ते पट्टारगड. हे बघा इथे जायचं आपल्याला. इथे जायचंय परंतु सर्वात पहिला असं इकडे इकडून इकडे
आणि हे बघा इथं नाही, सॉरी, हे बघा इथं आहे बघा गेट. मग इथून इकडं, हा, आणि मग तिथून तिथं 900 पायऱ्या आहेत. 900 पायऱ्या आता आपल्याला चढायचे आहेत. तर जेवण वगैरे तर केलंय, आता चढायचे फक्त. जेवण वगैरे झाले, पण लागलोय पायऱ्या चढायला. तर समजा आता आपण 200-250 पायऱ्या चढल्यात आणि दम पण आलाय बघा. पायऱ्या बघा, आणि आपल्याला लय वरती जायचे आणि अर्ध पण आलं नाही. पण तर वरीच चढतोय, परंतु इथून व्ह्यू बघा कसा दिसतोय. एकदम ते जंगल जंगल जंगल, लय डेंजर व्ह्यू आहे. परंतु आमचे शर्यत लागले आहे की न थांबता चढायचं आहे. आमचे तर पार्टनर खालीच आहेत आणि मी आणि माझा मोठा भाऊ तो बघा तिथे. आमच्यात लागले शर्यत न थांबता चढ, एवढे 900 पायऱ्या चढायच्या. तर चला जाऊ आणि मग नंतर रिटर्न येऊ व्ह्यू बघण्यासाठी. गेलतो आता पण गडावरतीच आहे. गडावरती गेलो वगैरे आणि दर्शन वगैरे घेतलं. तर जेजुरीला तर आज आलोय आपण आणि दर्शन वगैरे तर घेतलोय. हे बघा अर्ध्या मधातच आहे आणि उतरायला पण आहे. आता उतरतोय समजा. माझे तर भाऊ वगैरे गेले खाली, तर खाली वगैरे सर्व गेलेत. मी इथं स्पेशल बसले व्हिडिओ काढण्यासाठी. तर ते जाऊ द्या. आता तर आज तर आपण जेजुरीचा व्हिडिओ काढणं आहे, म्हणजे की दर्शन घ्यायला आलतो आपण. दर्शन वगैरे घेतलोय आणि आता जातोय आपण घराकडे. तर चला आता जाऊ. आज तर जेजुरीला आलो आहे आणि नंतर कधी आलं तरी येऊ. आज जेजुरीला यायचं कारण असं आहे की भाऊ, म्हणजे माझा जे मोठा भाऊ आहे, त्यांनी रिक्षा घेतला आहे आणि त्यांनी बोललं की मला रिक्षा आले की मी येणार जेजुरीला भेट देण्यासाठी रिक्षाला घेऊन. तर रिक्षा वगैरे आपण घेऊन आलो, तुम्हाला तर माहिती आहे. येण्याचं कारण फक्त हेच आहे की दुसरं काही नाही कारण. तर आले वगैरे, दर्शन वगैरे घेतले आणि आता आपण निघतोय घराकडे. तर चला, आणि नंतर कधी कुठेतरी बाहेर फॅमिली समजा ना, माझ्या बहीण भाऊसोबत बाहेर फिरायला आलो आहे. असंच कधी तर जाऊ कुठे आणि आहे का नाही. आता तर आलतो आज तर आपण आलतो जेजुरीला, आज तर आलो आहे. नंतर कधी पण जाऊ आम्ही बहीण भाऊ मिळून कुठेतरी फिरायला. तर ते जाऊ द्या. आता चला जाऊ खाली. त्यांनी गेलेत, नाही तर नंतर ओरडणार की वरी काय करत होता. तर चला आता जाऊ खाली. तर पब्लिक आता आपण पोहोचलो पुण्यामध्ये. जेजुरी तर पुण्याच्या बाहेर आहे, तुम्हाला पण माहित असेल. तर आपण तर रिक्षामध्ये तर झोपेत गेलो राव. आता उठलोय, आता वाजतात 9:15 आणि काय बघा आता आलोय आपण पिंपरी चिंचवड मध्ये. आता इथून घरला वगैरे तर जाऊच. आता तर इथे रिक्षामध्ये भरतोय सीएनजी. हे बघा सकाळी पण भरते ना आता पण भरतोय. आता सीएनजी वगैरे भरू आणि डायरेक्ट घरी. झोपले इथे राव, कालची नाईट समजा 1च घंटा झोपले. आज झोप येते, घरी जाऊ. सर्वात पहिलं तर घरी जाऊ.